नमस्कार, मी गणेश जाधव मी ज्ञानेश वाडेकर आणि आपण बघत आहात फोर लाईन्स एंटरटेनमेंट. कसे आहेत तुम्ही हां मी मस्त. आणि कसं चाललंय ट्रॅक कसं शूट चालू आहे? आता आमचे सखा माझा पांडुरंग या मालिकेचे जवळपास 450 भाग कंप्लीट होत आहेत आणि सुंदर चाललं आहे, शूटिंग सुंदर चाललं आहे, मालिका सुंदर चालली आहे, प्रेक्षकांना खूप आवडती आहे, खूप भरभरून प्रेम आम्हाला मिळतं आहे. सो सगळा आनंद आहे. आणि 8 वर्षाचा आता लीड झाला आहे तुमचं कॉस्ट्यूम वगैरे सगळं एकदम नवीन लूक दाखवतंय. तर काय सांगणार त्याच्यावर? आता आम्ही सगळे मोठे झालो, म्हणजे मुख्य म्हणजे आमची सखू जी स्वराली, जिला तुम्ही बघत होता आत्तापर्यंत, ती आता मोठी झाली आहे, संत सखू. आणि त्याचबरोबरीने दिगू म्हणजे मी 8 वर्षानंतरचा दिगू आता तुमच्यासमोर येणार आहे. स्वतः बरेचसे छोटे छोटे बदल पात्रांमध्ये झालेले आहेत, त्यांच्या वेशभूषेत झालेले आहेत. तर बघूया आता. आणि तुमच्या टीकाच्याबद्दल काय आता दिगंबरच्या आयुष्यात गेल्या काही एपिसोडमध्ये, गेल्या काही जी गोष्ट घडती आहे त्यामध्ये अशा काही घटना घडल्यात की ज्यामुळे दिगंबर आता जरा बदलला गेला आहे. तो बदलला आहे. त्यामुळे त्याचा जो आधीचा टीका होता तो जाऊन तो आता बाबाजींचा भक्त होऊ पाहतो आहे. म्हणून नागोजी बाबांचा टीका आता दिगंबरच्या कपाळी आला आहे. तर जसं आता तुमच्या टीकाच्याबद्दल तर तुम्ही सांगितलं तर टीका चेंज झाला, पण ज्यांनी चेंज केला आहे त्यांनी ते पण आता आले तर हो त्यांना आमचे नागोजी बाबाजी महाराज त्यांचं स्वागत आणि ते आता पूर्ण बदललेले आहेत. तर तुम्ही बघू शकता. नवीनच आला एकदम. कसं येलो. वेलकम सर. जय जिग्रोबा. जय जिग्रोबा. काय सांगणार आहे तुमच्या नवीन लुकबद्दल? एकदम अजूनच खतरनाक मला खूप हलकं वाटतंय. त्याचं कारण म्हणजे दाढी गेली, ते फार भारी झालं एकतर. आणि हे जे काय आलेत नागप्पन असं आम्ही म्हणतो त्यांना, मिशांना वीरप्पनसारख्या नागप्पन मिशा आलेल्या आहेत. त्यामुळे एक वेगळा लूक आला आहे, छान लूक आला आहे आणि खूप हलकं हलकं वाटतंय. काम करायला अजून छान वाटेल, चेहरा जास्त दिसेल असं याच्यातनं वाटतंय पहिल्यापेक्षा. आणि 8 वर्षानंतर आता नवीन ट्रॅक सुरू होतं, त्याच्याबद्दल काय बोलतो? पहिल्यापेक्षा जास्त वेगळ्या पद्धतीची मजा बघायला मिळेल. मजा म्हणण्यापेक्षा आपण मजाच म्हणावं त्याला, कारण सगळ्यांना मजाच वाटली पाहिजे. एंटरटेनमेंट बघायला मिळेल असं वाटतंय. त्याचं कारण एका बाजूला जसं माझं रूप पालटलं आहे त्याचं कारण ती मोठी झाली आहे, 8 वर्ष गेली आहेत, ती तेवढीच मॅच्युअर्ड झाली असणार, तिला तेवढीच समज आली असणार. तिचा नवरा प्लस तिची सवत, ह्या सगळ्यामध्ये ती एक वेगळा तो ट्रायंगल तो चालू राहील. आणि तिला छळणं तर तेवढं सोपं नाही जेवढी ती म्हणजे लहान असताना छळणं पॉसिबल होतं. ह्याला पाठव त्याला पाठव, तसं आता तेवढं सोपं नाही राहणार. काहीतरी वेगळ्या गेम्स टाकायला लागणार आहेत, तर ते पुढे जाता येईल असं मला वाटतं. आता ह्यांनी पण तुमच्यासारखा टीका लावायला सुरू केला, तर याच्याबद्दल काय सांगा? वो तो मेरा दोस्त है. मी आल्यालाच ठरवलं होतं. अभी मैं नागोजी का दोस्त बन गया. मी इथं आल्यालाच ठरवलं होतं याला घ्यायचं आपल्या गोष्टामध्ये. त्याला तसं आलेला आहे तो आता. So, आता मी आलोय आता नागोजीच्या ताफ्यात. हिरोच आलेला आहे, विलनच्या बाजूने म्हटल्यावर आता काय राहिलं. एकदम बघूया आता किती दिवस राहतोय विलनच्या बाजूने हिरो. हा, काही दिवस तर राहील. अजून किती छल करणार आहेत, म्हणजे अजून काय असेल काय असणार आहेत लोकांना? जोपर्यंत लोकांना वाटेल ना, रडू येत नाही लोकांना की अरे बास ना आता, बास ना आता, बास आता, बास, अरे नको, तोपर्यंत खेळायचं. तर ती लेवल किती होईल आपल्याला चालू ठेवूया. नक्कीच. आणि तुमच्या फॉलोअर्सला, तुमच्या शोच्या फॉलोअर्सला काय सांगणार या काय मेसेज देणार? मी तर हेच सांगणार, जे बघतात ते बघतच राहतील, पण जे नाही बघत आहे त्यांना बघायला सांगा. त्याचं कारण आता नव्याने कदाचित त्यांना सखू ही आत्तापर्यंतची तर माहीत नव्हती असं आपण म्हणू, म्हणजे लहानपणाची सखू. ते आपल्या ह्याच्यातलं एक वेगळं क्रिएशन होतं, ते लोकांनी बघितलं. नॉर्मली संत सखू म्हटल्यावर लोकांना जे चित्र माहिती आहे ते मला वाटतं प्रभात फिल्म्सच्या ह्याच्यात जे आलेलं ते, किंवा एक मोठी सखू माहिती आहे. तर आता ही मोठी झालेली सखू लोकांना जास्त परिचित आहे त्यातल्या त्यात. तर लोकांनी ती जास्त जवळची, म्हणजे ही तर जवळचीच वाटली कारण ती छोटी छान निरागसच होती. पण ही जी मोठी आहे ती
इतिहासातली माहिती असलेल्यामुळे वेगळ्या पद्धतीने जवळची वाटेल. सो सगळ्यांना निरोप द्या, बघायला सांगा. आणि जास्तीत जास्त लोकांनी आमची मालिका बघा. खूप लोक प्रेम करत आहेत, भरभरून प्रेम करतायत, तसा प्रतिसाद आम्हाला मिळतोय, प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचत आहेत. तर अजून जास्त प्रेम मिळावं हीच अपेक्षा आहे आणि ते मिळणार ही खात्री आहे. नक्कीच सर एक नक्कीच. लास्ट क्वेश्चन तुमच्यासाठी. हां बोला ना सर. मी हे धरलं त्यामुळे तुला असू हे दे धर. असू दे असू दे. आता म्हणजे जसं तुमचा जो कॅरेक्टर आहे, सेटच्या बाहेर कसं लोक तुम्हाला हे करतात, कसं जातात? काही काही वेळा मला आश्चर्य वाटतं. म्हणजे आत्ता म्हणजे तरी झाले 2-3 महिन्यापूर्वीची गोष्ट असेल की मी असं जस्ट क्रॉस होत होतो एका ठिकाणी आणि नॉर्मल होतो, दाढी बिडी नसतं. बाबाजी अशी एक आजी म्हटले, आयुष्यपत मी हादरलो यासाठी की एवढं सोपं नाही ओळखणं हां. विथ दाढी बिडी. तर एकदम ते भारी वाटलं मला. आता ह्या लुकमध्ये जरा जास्त लवकर ओळखतील असं वाटतंय. आणि बाकी शिव्या घालणं वगैरे लोकांना ते तर पाहिजेच, घालतातच लोक. ते आवडीचं आणि त्या घातल्याच पाहिजे बाबाजीला. पाहिजेत त्यामुळे. राईट राईट. ते पण प्रेमच आहे एक प्रकारचं. प्रेम. चला, थँक्यू सो मच. येस, थँक्यू सो धन्यवाद मच. सर्वांना. नमस्कार.